नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजकाल इंटरकास्ट मॅरेजेसचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. मित्रांनो, आजकाल ऑनर किलिंगच्याही केसेस दिसत आहे. म्हणजे सैराट हा अनेक ठिकाणी घडत आहे. हे करणं योग्य आहे का? तुम्ही जर एवढे स्ट्रिक्ट असाल तुमच्या जातीबद्दल, तर त्याची कल्पना तुमच्या मुलांना ही आधीपासून देणं आवश्यक आहे. आपली मुलं काय करतात, कुठे जातात, कोणाशी बोलतात, यावर पालकांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि जर पुढे जाऊन तुम्ही ऑनर किलिंगच करणार असाल किंवा तुमची मतं एवढी ठाम असतील, तर ते मुलांना समजणं आणि ते समजावणं ही एक पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतील व्यक्तीवर प्रेम केलं आणि आता ती लग्न करणार आहे, पळून जाण्याचा विचार करत आहे, अशा अवस्थेत कोणाला तरी मारून टाकणं ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे. कारण ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. त्याऐवजी आपल्या मुलांसमोर आपण आपले विचार जरूर मांडू शकतो. आपण आपल्याच जातीतील जोडीदार का हवाय तुझ्यासाठी, असा मी का म्हणतो, हे आपल्या मुलांना जरूर तुम्ही समजावून सांगा. त्यांच्याशी डिस्कशन करा, त्यांच्याशी संवाद साधा. मग तुमच्या लक्षात येईल की तुमची मुलंही तुमच्या मतांचा आदर करतील. पण एका ठराविक वयापर्यंतच जर त्यांना त्यांच्या जातीतील, तुमच्या जातीतील जोडीदार मिळाला नाही, तर इंटरकास्ट हा पर्याय तुम्ही जरूर वापरू शकता. कारण तुमच्या मुलांची लग्न होणं आवश्यक आहे. स्वजातीतही अनेकांची भांडणं होतच आहेत, डिवोर्सेस होत आहेत. मग हे होऊ नये यासाठी आपल्या मुलावर किंवा आपल्या मुलीवर ते योग्य संस्कार करणं आवश्यक आहे. ते तुम्ही आधी करा. आपण त्यांना फ्रीडम देतो आणि मग मात्र आपण आपल्याला हवं, त्यांचं लग्न झाल्यावर मात्र आपण आपल्याला हवं तसं त्यांच्यावर गोष्टी लादतो आणि त्याच्यामुळेही अनेक कपल्समध्ये भांडणं होतात. त्यांना त्या रूढी परंपरा मान्य नसतात आणि मग यातून काय होतं, भांडणं आणि मग पुढे जाऊन डिवोर्सेस. मग अशा वेळेला पालकांनी आपल्या मुलांची लग्न, जेव्हा आपण लग्न करायला घेणार आहोत त्याच्या काही वर्ष आधी आपली स्वतःची मानसिक तयारी करावी. आपल्या मुलांची मानसिक तयारी ही करून घ्यावी. मित्रांनो, आजचा विषय हा इंटरकास्ट मॅरेजेस योग्य किंवा अयोग्य हा आहे. हा एक वैयक्तिक गोष्ट आहे की इंटरकास्ट मॅरेजेसना योग्य ठरवायचं की अयोग्य ठरवायचं. इंटरकास्ट मॅरेजेस हा समाज बांधणीसाठी, म्हणजे पुढे जाऊन लग्न होणं, आपला समाज टिकणं, आपली संस्कृती, आपला धर्म टिकणं हे महत्वाचं जर तुम्हाला वाटत असेल, तर इंटरकास्ट मॅरेज हा एक योग्य पर्याय आहे. जर आपल्या स्वतःच्या जातीत मुलांची लग्न ठरत नसतील तर. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण याच्यात काय करतोय, आपण स्वतःच्या जातीचा विचार करत आहोतच, आपण स्वतःच्या जातीचा रिस्पेक्ट करत आहोत, पण एका ठराविक मर्यादेपर्यंत. आपण स्वतःच्या जातीचा रिस्पेक्ट करून इतर जातींनाही तितका रिस्पेक्ट देणं आवश्यक आहे. ही जी चढाओढ चालली ना आपल्या समाजामध्ये, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, म्हणजे प्रत्येक जातीला असं वाटतं की आमची जात म्हणजे श्रेष्ठ आणि हे जे दुसरे आहेत ना त्यांना काही अर्थ नाही. आणि हे असंच करून आपण समाज, आपला जो समाज आहे तो आपण विभागत आहोत, हे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळे सामाजिक समतोल कसा साधेल, सामाजिक समरसता कशी निर्माण होईल, या दृष्टिकोनातून आपापल्या मुलांच्या लग्नांकडे बघा. फ्लेक्झिबल व्हायला शिका. आपली मतं जरूर मांडा. तुम्हाला तसं करून घ्यायचं असेल तर जरूर करून घ्या, पण प्रेमाने. बरोबर आहे की नाही? आणि काळानुसार बदला. समाजासाठी काय महत्वाचं आहे हे समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या मुलांची लग्न कशी करायची हा निर्णय तुम्ही जरूर घेऊ शकता. मित्रांनो, इथे कोणत्याही जातीला कमी लेखणं किंवा एखाद्या जातीला उच्च ठरवणं हा भाग नाही. इथे प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या जातीचा, तुम्हाला जो सार्थ अभिमान आहे तो तुमच्या दृष्टिकोनातून योग्य आहेच, त्यावर काही कोणी बंधन लादणार नाही आहेत. परंतु इतर जातींचाही तुम्ही रिस्पेक्ट करा, आदर करा. आणि जर तुमच्या घरात एखादं इंटरकास्ट मॅरेज झालं, म्हणजे बरेच जाती लव्ह मॅरेजेसच होतात, पण ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, अडॅप्ट होण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामुळे त्या कपलमध्ये डिवोर्सेस होतील किंवा भांडणं होतील आणि पुढे जाऊन त्यांच्या संसाराची वाट लागेल, असं कृपया करू नका. ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की आई वडिलांचं आपल्या मुलांवर किती प्रेम असतं आणि त्यामुळे त्यांना असंच वाटत असतं की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, यासाठी आपल्याच जातीतील जोडीदार हवा. आणि एक प्राईड पण असतो. आपली जात हा एक प्राईडचाही विषय अनेकांसाठी असतो आणि यात काही चूक नाही आहे, पण ते ठराविक मर्यादेपर्यंत. मर्यादेच्या पुढे आपण आपल्या मनाला हवं तसं करू शकत नाही. हे समजून घेण्याचा
तुम्ही प्रयत्न करा. आपण आधी माणूस आहोत आणि मग नंतर आपल्या जाती येतात हे समजून घ्या. त्यामुळे इंटरकास्ट मॅरेजेस चांगली किंवा वाईट हा वैयक्तिक गोष्ट आहे आणि ती तुम्ही तुमच्यानुसार ठरवा. आपल्याला आउटकम काय हवा, आपल्या मुलांची लग्न होणं, त्यांना चांगला जोडीदार मिळणं आणि ते सुखी असणं, यानुसार आपल्या मुलांची भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न करा. आणि मुळात ठरवण्यापेक्षाही त्यांना त्यांचं भवितव्य ठरवण्यात मदत करा, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. कारण ही समाज विघातक गोष्ट आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यामुळे कोणाला त्रास देऊ नका. आजकालच्या काळात मुळात लग्न टिकतच नाहीयेत, स्वजातीतीलही. मग जर कोणी इंटरकास्ट मॅरेज केलेलं असेल तर त्यांची लग्न जर टिकत असतील तर ते टिकू देत, त्यांना जगू दे, हा तुम्ही जरूर प्रयत्न करा. आपल्या जातीचा अभिमान असणं, आपल्या जातीवर प्रेम असणं यात काहीही गैर नाही. आपल्या धर्मावर प्रेम असणं यातही काही गैर नाही. पण त्या पलीकडे जाऊन इतर कोणाला तरी त्रास देणं, आपल्या जातीबाह्य व्यक्तींना नावं ठेवणं, त्यांचा अपमान करणं, त्यांना जातीवाचक काहीतरी बोलणं किंवा कोणाचा तरी राग कोणत्या तरी जातीवर काढणं, या गोष्टी चुकीच्या आहेत. हे तुम्हाला पटतंय का, हे समजून घ्यायचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहणार आहोत. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.